वैशू ए वैशू चला आपल्याला जायचंय भुवन बमला बघायला. आता हा आत्ताच जायचंय. मला आत्ताच कळलं त्याची तरी इन्स्टा स्टोरी टाकली होती की आपल्याला जायचंय. सॉरी इन्स्टा स्टोरी टाकली होती की मिलेनियम मॉल मध्ये येतोय तो. जाऊयात आपण. काय म्हणणं आहे? हा चालेल. चला आवरू आणि लगेच भेटू. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर आपण निघालोय आत्ताच्या आत्ता भुवन बमला बघायला. भुवन बम म्हणजे बीबीक्यू पॉइंट. बऱ्याच जणांना माहिती आहे, सांगायची गरज नाहीये वेगळी. लवकर निघूयात, लगेच निघूयात, कारण की खूप एक्साइटमेंट वाढलेली आहे. वैशू लेट्स गो. चला 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 पटकन जाऊयात आणि बघून येऊयात. कारण की म्हणजे खूप आधीपासून व्हिडिओ बघतो, खूप आधीपासून. म्हणजे मला आठवत नाही कधी, पण खूप आधीपासून त्याचे व्हिडिओ बघतोय. आणि सो आज तो चान्स आलाय आपल्याला आणि आपण निघतोय लगेच. चला वैशू शूज नाही माझा इथं सापडत नाहीये. हा व्हाईट वाले. हे वाले नकोय मला. हे वाले नकोय, दुसरे ते. नाहीये नाही तिथं. अरे पण ते हे नको मला, दुसरे ते ना. व्हाईट चुका झालंच आहे म्हणजे. पण आज ओकेजन आहे. भुवन बमने बोलवलं तर स्टेजवरती चांगलं झालं हो का? बरोबर आहे ना मित्रांनो? बघ ना थोडं प्लीज दे मला पटकन. आवरू आणि लगेच निघू. नो ऑप्शन मित्रांनो. माझे जे शूज होते ना ते मला सापडत नाहीये. ते पण व्हाईटच आहे, म्हणजे सापडत नाही. आता हे जिमचे माझ्या जुन्यावाल्या, पण नो ऑप्शन घालावे लागतात. ते घालू निघू. चला देखो तो. चलो काय सांगू मित्रांनो, लय गर्दी, लय तुफान गर्दी. वाटून होतं पण लेटर नव्हतो. पार्किंगला पण एंटर करायच्या वेळेसच म्हणजे नुकतं एंटर करणार आम्ही, तर तेव्हा तो बोलला की हाऊसफुल झालं पार्किंग. तर आम्हाला गाडी बाहेर पार्क करावी लागली. पण नंतर बाहेर पार्क करत होतो तर तेवढं तो बोलला की नाही ना तुम्ही येऊन जावा. त्याने परत आतमध्ये घेतला आम्हाला पार्किंग लावायला. पण पार्किंग मोठं येतात त्याच्या नाही. पण गर्दी जे काही होती तुफान. जेवढं थोडंफार काही शूट करायला भेटलं आपण तेवढं केलं. पण येस म्हणजे मला एक लय भारी वाटते की आज पहिल्यांदा मी युट्यूबरला, मोठ्या युट्यूबरला बघितलं. युट्यूबरला नाही, मोठ्या युट्यूबरला. युट्यूब वैशू कसं वाटलं? भारी होते. हा मी तर पहिल्यांदा बघितलं. मी पण पहिल्यांदाच बघितलं ना. ही एवढी गर्दी का नाही असणार? कारण की एवढा मोठा युट्यूबर आहे. सो गर्दी तर असणं भाग आहे. सो आपण त्याबद्दल कंप्लेंट नाही करू शकत. पण सुपर इव्हेंट होता. डेफिनेटली ताजा खबर पण तुम्ही बघा. आता फ्रीमध्ये प्रमोशन करतो आपण त्याचं. ज्यांनी तिथं बघितलं त्यांनी तिथं तू पण बघा.
ताजा खबर सीझन 1 मध्ये भुवन भाऊने काय ऍक्टिंग केली आहे, एक नंबर. ज्यांना माहिती वसंत गावडे वास्याबाई, त्यातला पण एक डायलॉग पण फेमस होता की जो त्या आई विचारते कुठे चाललाय, तर तो बोलतो की अवकाश से बाहर. सुपर, म्हणजे एक नंबर. आणि त्या जे बीबीनी, जे भुवन भाऊनी ना, जी यूट्यूब कम्युनिटीमध्ये थोडंसं एक वरच्या लेवलला नेऊन ठेवलंय ना, बाप एकदम बाप सुपर. बाकीचे पण पर्यटन येत आहेत, सो आपण पण थोडंफार हातभार लावूयात. मला जर म्हणाल की बाबा असं कोणाला भेटायला आवडेल किंवा अजून कोणाला बघायला आवडेल, तर मला आवडेल मुंबईकर निखिलला. कारण मुंबईकर निखिलचे लिटरली तेव्हापासून बघतोय. म्हणजे भुवन भाऊ, मुंबईकर निखिल, अजून कोण कोण होतं बघा त्या हा श्रीमान तर तो तर नादखोळा आहे. असो, आता जस्ट थोडंसं जेवूयात, ऑफिसचे कामं करायचे, ब्लॉग एडिट करायचे, ब्लॉग एडिट करतो आणि उद्या सकाळी अपलोड. ठीक आहे. आणि हो, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याला पण असं त्या नाही पण पोचायचं आपल्याला. ठीक आहे. 1 लाखाचा टप्पा पहिले सबस्क्रायबरचा आपल्याला गाठायचा आहे, सो तो आपण गाठूयात लवकर. ठीक आहे. चला, आणि मला आता सॉरी आम्हाला आता फिरायला पण जायचं आहे. ठीक आहे. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. चला.